इराण सिनेटमधील एका प्रतिनिधीने भारतीय वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये भारत हा अमेरिकेचं पुढचं टार्गेट आहे असं सांगितलं आहे. आणि या गोष्टीला गांभीर्यानं घेतलं पाहिजे किंवा या गोष्टीवर विचार केला पाहिजे का? आज याची चर्चा व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. तसं पाहता मित्रांनो, जेव्हापासून ट्रम्पनं अमेरिकेची सूत्रे हातात घेतली आहेत, तेव्हापासूनच एक मूर्खासारखे डिसिजन आणि एक मूर्खासारखे प्रतिबंध तो इतर राष्ट्रावरती लावत आहे. आणि त्यामध्ये भारताला देखील त्यांनी सुट्टी दिली नाही. तर असं का? इंटरनॅशनल मॉनिटरी फंडने एक परिपत्रक जारी केलं आहे आणि त्या परिपत्रकामध्ये सर्वात जास्त जागतिक जी-डी-पी हा आशियातून येतो आणि आशियातून मुख्यतः तो भारत आणि चीनकडनं येतो. भारत, चीन आणि रशिया यांचं त्रिकूट यांची मैत्री, त्याचबरोबर जागतिक पातळीवरती यांचा दबदबा सध्या वाढत चालला आहे. भारत ही एक बलाढ्य अर्थव्यवस्था असून ही एक वाढती अर्थव्यवस्था आहे, डेव्हलपिंग अर्थव्यवस्था आहे आणि येणाऱ्या काळामध्ये भारत, चीन आणि रशिया हे 3 त्रिकुटी एकत्र झाल्याच्या नंतर जी काही अमेरिका ज्या जगामध्ये दबदबा आहे किंवा आपणच या जगामध्ये बॉस ही गोष्ट आहे, ती गोष्ट अमेरिकेला खरू लागली आहे आणि याची चिंता देखील अमेरिका दिवसेंदिवस होत आहे. त्यामुळे भारतावर प्रतिबंध लावण्याची मालिका सुरूच आहे. मित्रांनो, जे काही नोकर वर्ग जो अमेरिकेमध्ये काम करत होता, त्यांच्या व्हिसावरती जवळपास 88 लाख रुपयाचं शुल्क लावण्यात आलं. सुरुवातीला 25%, त्यानंतर पेनल्टी म्हणून परत 25% कर लावण्यात आला. त्यानंतर 500% कर लावण्यात येईल म्हणून धमकी देण्यात आली. रशियाकडून ऑइल खरेदी करू नका, रशियासोबतचे संबंध ठेवू नका, अशा धमक्या त्याला. त्यामुळे ट्रम्प हा कधीही काहीही करू शकतो का? असं लक्षात घ्यावं लागेल. त्यामुळे ही जी काही धमकी दिली आहे किंवा ही जी काही माहिती भारतीय वृत्तपत्राला या सिनेटमधील एका मेंबरने दिली आहे, ती माहिती गांभीर्याने घेणं देखील गरजेचं आहे. पाकिस्तानचं आणि आपलं युद्ध झालं, त्यावेळेस हे युद्ध मीच थांबवलं आणि माझ्या म्हणण्यानुसार हे युद्ध थांबलं आहे, असं जगभरात डंका मिळवत फिरला तो म्हणजे ट्रम्प. आणि या सर्व गोष्टी घडत असताना इंडियन सरकार, भारतीय सरकार देखील गप्प काय आहे, या गोष्टीवर देखील प्रश्न विचारले जात आहेत. तसं पाहता अमेरिकेशी सीधं वैर हे कुणालाही परवडणार नाही. त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी, त्यांच्याकडच्या बऱ्याच गोष्टी आपल्याकडे आहेत. त्यांच्या एका निर्णयामुळे आपल्या बऱ्याच गोष्टी बदलू शकतात. त्यामुळे डायरेक्ट त्यांच्यासोबत युद्ध करणं, डायरेक्ट त्याला अपोज करणं, डायरेक्ट त्यांच्या पॉलिसीचा अनादर करणं हे देखील खूप चुकीचं आहे. डिप्लोमॅटिक लेव्हलवर आपलं सरकार त्याच्या विरोधात काम करतच आहे. येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी टॅकल होतील हे देखील महत्त्वाचं आहे. बरेच वेळेस बोलूनच उत्तर देत नसतात. आपलं सायलेन्स देखील उत्तर असतं. हे भारतीय डिप्लोमॅटकडून शिकलं पाहिजे. म्हणतो मित्रांनो, खरंच अमेरिकेचं पुढचं टार्गेट भारत असू शकतो का? ही गोष्ट नाकारता येत नाही. परंतु ज्या पद्धतीने दुसऱ्या राष्ट्रांना अमेरिकेने युद्धाने नमवलं, त्या पद्धतीने भारताला तो नमवू शकत नाही. कारण की भारत हा सध्याचा भारत जो आहे, तो खूप बलाढ्य, आर्थिकदृष्ट्या खूप मोठा, त्याचबरोबर संरक्षण क्षेत्रामध्ये देखील खूप मोठा झालेला आहे. आणि इस्रायल असेल, इस्रायल तर ऑलरेडी भारताचा मित्र आहे. त्यामुळे अमेरिकेला ही देखील गोष्ट जड जाणार. त्यामुळे अमेरिका हा फक्त टॅरिफ आणि टॅरिफ लावूनच भारताला नमवू शकतो. परंतु हा अतिशय कठीण काळ आहे. या काळामध्ये इंडियन सरकार त्या पद्धतीने काम करताना दिसत आहे. मग अमेरिकेने किती टॅरिफ लावले तरी आपल्या इकॉनॉमीवरती फारसा असा फरक पडला नाही. परंतु येणाऱ्या काळामध्ये काय होतं हे पाहूयात. मित्रांनो, सरकार आपल्या सरकारसोबत खडं राहण्याची, त्याच्यासोबत राहण्याची ही वेळ आहे आणि ही डिप्लोमॅटिक लेव्हलवर कशा पद्धतीने सरकार या गोष्टी टॅकल करत आहे, ही पाहण्याची देखील वेळ आहे. मित्रांनो, अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझं चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा. धन्यवाद.